आता दोन याद्या जाहीर झालेल्या आहे. ऑटोमॅटिक सगळी कागदपत्रे झाल्यानंतर ऑटोमॅटिक तिसरी चौथी यादी आपोआप जाहीर होतील. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मागाशी आपण जो प्रश्न विचार त्यांना सांगू इच्छितो, ठीक आहे कागदपत्रात काय अपूर्ण चालेल किंवा याद्या जरी कमी जास्त लागल्या किंवा कधी उशीर याद्या करायला उशीर होतोय, परंतु राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेले की साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा त्याचा लाभ होणार आहे. कर्जमाफीच्या 2 याद्या जाहीर झाल्या, मात्र त्या याद्यांवरून सध्या गोंधळाचं वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. कृषी मंत्री थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, याद्या तर जाहीर झाल्या, मात्र 2 लाखांच्या आत तुम्ही कर्जमाफी म्हणत असताना प्रत्यक्षात मात्र कर्जाची रक्कम 2 लाखांच्या आतली ही माफ होत नाही, अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. असं मला वाटत नाही. असं त्या कागदपत्राची कुठेतरी एखादी थोडं कागदपत्र अपूर्ण वगैरे असतील किंवा त्यामध्ये हे असतील, पण एकदा राज्य सरकारने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी आपण कर्जमाफी जाहीर केलेली आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 16 लाख म्हणजे 17 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा आपण त्याचा निश्चित प्रकारे देतोय. आणि यामध्ये निश्चित प्रकारे काही गोष्टीमध्ये अडचणी असतील, त्यामुळं कदाचित या बाबतीमध्ये थोडा एखाद्या कागदपत्र अपूर्ण असतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये चौकशी करून निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल. खरं तर एबीपी माझाच्या पडताळणीतली ही बाब आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या गंदोरा इथल्या एका शेतकऱ्याचा विषय. जीवन पाटील नावाचे शेतकरी आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचं त्यांना कर्ज घेतलं होतं. 1,54,000 थकीत कर्ज आहे. कर्जमाफीच्या यादीत त्यांना फक्त 94,000 रुपये मिळालेत आणि वरचे 60,000 रुपये भरल्याशिवाय तुम्हाला 94,000 माफ करणार नाही, असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 2 लाखाच्या आत जर त्याचं कर्ज असेल, 2 लाखाच्या आत जर त्याची थकबाकी असेल 2 लाख रुपयाच्या त्यात जर असलं तर निश्चित प्रकारे बँकेला ते करता येणार नाही. या बाबतीमध्ये जे 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण रक्कम ही जी कर्जमाफी आहे ती 2 लाखाच्या आतली ती संपूर्ण रक्कम त्या बाबतीमध्ये त्या बँकेला त्या शेतकऱ्याला द्यावी लागेल. दुसरी गोष्ट महत्त्वाची बाब अशी आहे, हिंगोली जिल्ह्यातला आणखीन एक आम्ही पडताळणी केली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं KYCच्या वेळेची जी रक्कम आहे ती वेगळी आहे, प्रत्यक्षात कर्ज घेतली ती रक्कम वेगळी आहे आणि कर्ज माफ झाली त्यावेळेची रक्कम वेगळी आहे. त्यामुळे नेमकी रक्कम कुठली भरायची असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. नाही, शेवटी आपल्याला माहिती आहे की आपल्या बँकेमध्ये जे आपलं अकाउंट असतं त्यामध्ये आपल्याला लक्षात आपली कर्जाची रक्कम किती, आपल्याला भरणा किती, त्यामुळं साधारणतः त्या बँकेला पण माहिती असतं आणि त्या शेतकऱ्याला पण माहिती असतं आणि निश्चित प्रकारे त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याने तो भरणा करावा. ती रक्कम आपल्याला ती असतेच. शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की मी 50,000 रुपये घेतले होते, कर्जमाफीच्या योजनेतून मला 20,000चा लाभ मिळतोय. ज्यावेळेस मी थकीत रकमेच्या अनुषंगानं ज्यावेळेस बँकेत चौकशी केली त्यावेळेस 82,000 रुपये आम्हाला असल्याचं सांगितलं. जर तुम्ही 2 लाखाच्या आत कर्जमाफी करताय मग हे 82,000 रुपये माफ का करत नाही? नाही, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो, आता खरंच हा विषय आपण विचारताय मला, या बाबतीमध्ये शेवटी तपासून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्याला न्याय दिला जाईल. पीक कर्जासंदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बाब आहे. तुमच्याच पक्षाचे एक महत्त्वाचे आमदार आहेत अनिल पाटील यांना एक विषय पीक विम्याचा विषय उपस्थित केलेला आहे. जर नॅशनलाइज बँका असतील किंवा पतसंस्था असतील कुठलंही जर कर्ज घेतलं असेल तर शेतकऱ्यांकडून सध्या लिहून घेतलं जात आहे की तुम्हाला भविष्यामध्ये जर कुठला लाभ असेल तो घेणार नाही, अशा पद्धतीचं त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट घेतलं जातं आहे, अशी माहिती स्वतः अनिल पाटील यांना देखील दिली. शेजारीच आपले ते बसलेले आहेत. सर, नेमकं काय प्रकरण आहे ते? कृषी मंत्री आपल्यासोबत आहेत. नाही, आत्ता ज्या पद्धतीने ॲफिडेव्हिट संपूर्ण महाराष्ट्रात पीक विम्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याकडनं लिहिलं जात आहे, तर कुठल्याही बँकेकडनं किंवा पतसंस्थेकडनं समजा शेतकऱ्याने कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाच्या मोबदल्यात ते त्यांचा विमाही घेतल्यानंतर त्यांचा विमाही रिजेक्ट करू शकतात किंवा त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्यांचा पीक नुकसान जर का झालं तर नुकसानीला सुद्धा पीक विमा कंपनी रिजेक्ट करू शकते. मी आत्ताच ते कृषी मंत्र्यांशी एक बाब लक्षात आणून दिल्यानंतर ते आता हा केंद्राशी निगडीत असलेल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांशी विभागाशी जर का हा निगडीत असलेला प्रश्न जर का असेल तर राज्य सरकार केवळ पाठपुरावा करू शकतं, तर ते आज कृषी मंत्र्यांच्या मी ते कानावर घातले. सर, काय नेमकं आपण करतो यामध्ये? या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अनिल पाटील साहेबांनी मांडलेला मुद्दा एकदम बरोबर आहे आणि या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी ताबडतोब या बाबतीमध्ये त्यांच्याशी बोललं जाईल, पत्रव्यवहार केला जाईल. आत्ताच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना मी पत्र लिहिलं आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ती अट शिथिल करण्याचा प्रयत्न राज्य आमचा राहील. बोगस सोयाबीनच्या तक्रारी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने येतात. तुमच्याकडे काही आकडेवारी आली हे देखील माहिती मिळाली? किती गुन्हे तुम्ही आतापर्यंत दाखल केले आणि अशी प्रकरण नेमकी किती समोर आली? या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेल की ज्या बाबतीमध्ये या सोयाबीनच्या बाबतीमध्ये साधारणतः राज्यामध्ये
आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठं क्षेत्र हे सोयाबीनच्या पिकाखाली असतं आणि साधारणतः या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आज अखेर आपल्या राज्यामध्ये 45,10,000 हेक्टर एवढे पिकाची त्याची पेरणी झालेली आहे आणि साधारणतः त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे एकूण तक्रारी ह्या 10,113 तक्रारी आपल्याला शेतकऱ्यांच्या आलेल्या आहेत आणि त्यापैकी आपण लगेच तपासणीसाठी नमुने त्यातले 7,811 हे तपासणी नमुने तपासणी केलेली आहे आणि तपासणी प्रयोगशाळा घोषित प्रमाणित त्यामध्ये 7,811 पैकी साधारणतः 1,082 एवढे आपल्याला प्रमाणित आलेले आहेत आणि साधारणतः ज्या प्रमुख कंपन्या आहेत त्याच्यावरती आपण 85 प्रमुख कंपन्या विरोधात एकूण 85 FIR दाखल करण्यात आलेले आहेत आणि तक्रार केलेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये बूस्टर प्लांट असेल, जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च, ओसवाल सीड्स, यशोदा व पाश्म जेनेटिक LLP म्हणजे असे अनेक क्षेत्र हे केलेले आहे आणि साधारणतः आपल्या एकंदरच 45,10,000 हेक्टरच्या अगेन्स्ट साधारणतः 24,000 हेक्टर एवढं क्षेत्र आपल्याला बाधित आढळलेलं आहे. यांच्यावर कायमस्वरूपी FIR तर झालेले आहेत, मात्र कायमस्वरूपी त्यांची परवानगी रद्द करणं किंवा असं काही आणखीन पुढचं पाऊल तुम्ही 100% तपासांती त्या बाबतीमध्ये आमच्या शेतकऱ्याला फसवणाऱ्यावरती आम्ही कडक कारवाई केली जाईल ह्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, 2 याद्या जाहीर झाल्या, पुढच्या याद्या तुम्ही कधी जाहीर करतायत? सहकार विभागाचं तुमचं सध्या कोऑर्डिनेशन नक्कीच चालू असेल, काय माहिती मिळते? नाही, आता 2 याद्या जाहीर झालेल्या आहे. ऑटोमॅटिक सगळी कागदपत्रे झाल्यानंतर ऑटोमॅटिक 3री 4थी यादी आपोआप जाहीर होतील. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मागाशी आपण जो प्रश्न विचार त्यांना सांगू इच्छितो, ठीक आहे कागदपत्रात काय अपूर्ण किंवा याद्या जरी कमी जास्त लागल्या किंवा कधी याद्या करायला उशीर होतोय, परंतु राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेले की साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना एकच विनंती करायची की ठीक आहे, या 56 लाख आपण जर त्या कर्जमाफीच्या ज्या अटी आणि शर्तीत त्या जर आपण बसत असला तर यादीला जरी उशीर झाला असला किंवा यादीला जरी उशीर होत कागदपत्रांमुळे काय उशीर होत असलो तर घाबरू नका. आपलं नाव आपली यादीत लागणार आहे. साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना आपण तो लाभ देणार आहे. 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम हे शासन आपल्याला कर्जमाफीच्या स्वरूपामध्ये देणार आहे. त्यामुळं अजिबात यादीच्या बाबतीमध्ये तुम्ही घाई करू नका. यादी आल्याबरोबर तुमच्या निकषात तुमची यादी नक्की नाव राहील, त्यामुळे वेगळा विचार करू नका. एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं तुमच्या कानावर असेल, यादीत नाव नव्हतं म्हणून आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे. त्यांच्या कुटुंबाची काही माहिती मिळाली का आणि शेतकऱ्यांना या निमित्तानं तुम्ही काय आवाहन करा? म्हणून मगाशी मी सांगितलं या यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव माझ्या आलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की राजू बापूराव चुंडके ते भांबरावेरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळचे ते शेतकरी आहेत आणि चौकशीच्या अहवालात साधारणतः त्यांनी 25 जुलै 2026 रोजी 20 प्रश्न ते केली आणि त्यांच्या नावावरती त्या शेतकऱ्याच्या 1 हेक्टर आणि 39,000 एवढी शेतजमीन आहे आणि चौकशी संबंधित शेतकऱ्याच्या नावावर सहकारी संस्थेचे कोणते कर्ज नसल्याचे आढळले. मात्र त्यांची आई कैलासवासी कवडाबाई बापूराव चुंडके यांनी 2009 कर्ज घेतलं होतं. हे कर्ज 31 मार्च 2010 रोजी थकीत झाले असून सध्या मुद्दल 30,000 व व्याज 30,000 असे एकूण 60,000 इतकी थकबाकी आहे. कैलासवासी कवडाबाई यांचे दिनांक 5 मे 2020 रोजी त्या आईचं पण निधन झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र असताना संबंधित कर्जमाफी रक्कम त्यांना मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं ते ह्या वर्षी त्यांना तो लाभ मिळालेला नाही आहे आणि त्यामुळं त्यांनी हे घेतलेले. परंतु मी आपल्या माध्यमातून सांगतो की आपणही अजूनही यादी जाहीर होते, यादी टप्प्याटप्प्याने लागतात. शेतकऱ्यांनी थोडा विचार करावा आणि शेवटी आत्महत्या हा काय पर्याय नाही, हा काय उपयोग नाही. शेवटी आपल्या घरावर आपले आई वडील, आपल्या कुटुंबातले भाऊ बहीण, आपली बायका मुलं आपल्यावरती अवलंबून आहेत. त्यामुळं ह्याला न घाबरत आपल्याला शेवटी सामोरं जावं लागेल. सरकार म्हणून आम्ही शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे शेतकऱ्यांचं. त्यामुळं तुम्ही निश्चित प्रकारे तुम्हाला आपल्या माध्यमातून आश्वासित माझ्या शेतकरी बांधवांना करतो की याद्या लागतील आणि याद्याची आपण सगळ्यांनी वाट पहा
आणि निश्चित प्रकारे त्यात आपलं नाव असेल, परंतु आत्महत्या वगैरे करू नका, ही आपल्या माध्यमातून मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.